जसं तुम्ही या पहिला गणेशा एंटर कराल ना, तसंच तुम्हाला इकडे बघताय बाजूला त्या मित्रांनो 3 तोफा बघायला मिळतात. बाईकडे प्रॉपरली लिहिलं आहे तिथून पुढे प्रवेश निर्दिष्ट, नो एंट्री बियॉन्ड दिस पॉईंट. बट इकडे लोक बघा, गेट पूर्ण प्रॉपरली बंद आहे, बट ते लोक बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग ना खूप भारी होणार आहे, बिकॉज आम्ही आता आलो आहे ना अशा एक ठिकाणी जिथे मित्रांनो आपला महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी मित्रांनो मिळणार आहे. आणि तो मित्रांनो एवढा किल्ला सुंदर आहे ना, सो आम्ही तोच एक्सप्लोर करायला आलो आहे लोहगडला. सो माझ्या मागे बघू शकता महाराजांचे एक सुंदर असं स्मारक आहे, जे माझ्या मागे एकदम महाराज बघताय बसले आणि वरती बघताय तुम्ही ना मस्त एक झेंडा भगवा फडकतो. सो आम्ही आता आलो आहे आणि इथली मित्रांनो खासियत म्हणजे इथे मित्रांनो ना किल्ला सकाळी 9ला ओपन होतो. तर आम्ही लवकरच आलो, बिकॉज मित्रांनो आम्ही मुंबईवरून निघालेलो रात्री आम्ही ट्रेन पकडलेली 11:55ची. तिने आम्हाला सोडलं लोणावळ्याला 2-3 वाजता सोडला आम्हाला. मग आम्ही तिकडे थोडा स्टे केला अँड सकाळची पहिली लोकल पकडली, ती आम्हाला सोडलं मलवलीला. मग तिकडून आम्ही ऑटो केली, जी आम्ही मित्रांनो ना एक प्रायव्हेट ऑटो केली. आम्हाला काहीतरी पर पर्सन 100 रुपयेच घेतले दादाने. आणि आता आम्हाला सोडलं आहे लोहगडच्या पायथ्याशी. सो आम्ही मित्रांनो इकडे आलो आहे, थोडा आता इकडे नाश्ता वगैरे करू. आता अजून ओपन नाही झालं आहे आणि आता आम्ही मित्रांनो किल्ला आहे ना ओपनिंग होतो 9 वाजता. सो आपण थोडा इकडे जरा फिरू, आजूबाजूचा परिसर बघू. सो बघू पुढचा कसा होतो आणि मग आपण 9 वाजल्यानंतर आपण मग ट्रेक करायला सुरुवात करू. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू ब्लॉग आवडतो नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो बघा आजचा हा ब्लॉग कसा होतो, सो नक्की कमेंट करा. आणि माझ्या मागचं तुम्ही बघताय ना, तर ही सुंदर दिसत आहे. मित्रांनो मग तिकडे दर्शन वगैरे घेतलं, मस्त महाराजांची तिकडे मूर्ती आहे आणि किती भारी आहे ना मित्रांनो. हे बघा इकडे माझ्या मागेच हे मंदिर आहे हनुमंताचं, इकडेच त्यांची शाळा आहे मराठी शाळा आणि इकडे ग्रामपंचायत आहे. सो किती भारी गाव आहे की एकाच ठिकाणी मंदिर, ग्रामपंचायत आणि शाळा आहे. आता आम्ही इकडे चाललो यार थोडा गाव एक्सप्लोर करतो. तर ते 3 जण चाललेत पुढे आणि अजून मित्रांनो इकडे झोपले सर्व, कारण आम्ही सकाळी लवकर आलो. आता सकाळचे 7 वाजले आणि आता आम्ही बोललो, कारण लोहगड मित्रांनो ना 9 वाजता ओपन होतो आणि इकडचे हॉटेल्स वगैरे पण अजून ओपन नाही झालेत प्रॉपर. सो आम्ही लवकर आलो, बोललो थोडं गावात फिरू. पण गावची एवढी मित्रांनो वातावरण भारी आहे ना की सकाळी मित्रांनो शांत वातावरण आहे, पाठी पक्ष्यांचा आवाज येतो. आणि मित्रांनो इकडची घरं बघताय ना प्रॉपर अशी नाहीत, बट खूप भारी आहे. सो बघू थोडा गाव वगैरे एक्सप्लोर करू. आणि तो ना आम्हाला आहे ना मस्त एक मित्र भेटलेला, जो आपला कुत्रा आहे तिकडे पण एक आहे, बट तो तिकडे वरती आहे, तो तिकडेच थांबा. आता आपण इकडे जागा काही गाव तर बघितलं, पण हा कुठला ट्रेकिंग आहे जो इकडून स्टार्ट झाला. हे बघा गावाला पूर्ण असं आम्ही राऊंड मारून आता इकडून चाललो. ते आम्हाला ते काका भेटले, बोलले इकडून जा वरती तुम्हाला तो रोड भेटेल. स्वतः इकडून चाललो आहे. आणि बघा आम्हाला काही कामधंदे नाहीत, बिकॉज आता मित्रांनो आहे ना इकडेच थांबायचं आहे 9 वाजेपर्यंत. अँड 9 वाजल्यानंतर मित्रांनो आहे ना किल्ला ओपन झाला की मग आपण स्टार्ट करू ट्रेकिंगला. थोडं काहीतरी नाश्ता वगैरे करू, इकडेच हॉटेल्स वगैरे आहेत, तिकडे काहीतरी नाश्ता वगैरे करू, चहा वगैरे. अँड टुवर्ड्स डायरेक्ट वरती. हे बघा पाठी
आता आम्ही ना 2 तास थांबलेलो इकडे मस्त, कारण तिकडे गेट आहे ना 9 वाजता ओपन होतो. सो बोललो हे हॉटेल आहे ना इथे आम्ही थोडं थांबलेलो. आणि आता बघा इकडे नाश्ता घेतला आहे, मस्त पोहे मागवले. आता हे पोहे वगैरे खाऊ आणि आता 9 अर्धा तास राहिला आहे. मस्त 9 वाजता मग आम्ही वरती जाऊ. सो ते गेट वगैरे ओपन होईल, मग आम्ही लगेच वरती जाऊ. आता इकडे गर्दी पण वाढली बिकॉज संडे आहे ना, सो गर्दी वगैरे वाढली, पब्लिक यायला लागलं इकडे. सो बघू आता पटपट पोहे वगैरे खाऊ, थोडा नाश्ता करून जाऊ, कारण वरती जायचं आहे. ऊन पण आहे, थोडं ऊन कमीच आहे कारण थोडंसं पावसाचं वातावरण वाटतं आहे. बट बघू, कारण आम्ही काही रात्रीपासून खाल्लं नाही. सो काहीतरी नाश्ता थोडा करतो, कॉफी आणि पोहे मागवले. सो चला पोहे वगैरे खाऊ आणि नंतर बाय. पोहे मागवलेत मस्त गरम आणि कॉफी येते. सो मी इंट्रोड्यूस केलं नाही तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जे रायगडला गेलेलो लास्ट टाइमची ट्रिप झालेली जानेवारीमध्ये. सो तेच आम्ही लोक इकडे बघताय. आपला भाऊ वैभव, सूरज आहे आणि इकडे परत. सो आम्ही तीच टीम आहे आपली जी आम्ही रायगडला गेलेलो. सो बाकीच्यांना आम्ही बोललेलो बट त्यांचे काय प्लॅन झाले नाही, ते त्यांचे पर्सनल काही गोष्टी असतील. बट आम्ही आलो आहे, मस्त नाश्ता वगैरे करतो. 15-20 मिनटं हे पटकन आम्ही आटपू आणि डायरेक्ट मग आम्ही वरती जायला निघू, कारण आता अर्धा झाला आहे आपल्याकडे आणि पटापट त्या गोष्टी करू. सो नाश्ता इज इम्पॉर्टंट म्हणून आम्ही पोहे मागवले. सो पटपट खाऊ. आम्ही इथे कमीत कमी 2 तास तरी थांबलेलो आणि बाई थंडी एवढी, 3 तास ना, थंडी एवढी आहे ना की डेंजरवाली थंडी आहे. मी इथे आणलेलं आहे, तिकडे ठेवलं आहे, ते घातलेलं आहे. एवढी थंडी होती आणि सर्व असे कुरकुरत होते, एवढी थंडी आहे. बट या आता पटपट खाऊ, नाश्ता करून निघू. सो पटपट खातो आणि नंतर तुम्हाला भेटतो. सो बाय. इकडे बघताना आता सर्व लोक पब्लिक आहे ना तिकडे नाश्ता करायला आले. बट तुम्हाला एक सीन दाखवतो. आम्ही जिकडे बसलो आहे ना नाश्ता करायला, सो याच्या पाठचा व्ह्यू बघा. समोर तिकडे विसापूर फोर्ट आहे आणि इकडे पूर्ण हे सर्व लोहगड वाडी आहे बघा आणि हे सर्व घर आहेत. सो बाई इथला व्ह्यू इतना खतरनाक आहे ना की ह्या हॉटेलमधून मित्रांनो इथे बसला ना की समोरच पूर्ण ते डोंगर रांगा दिसतात आणि तिकडचा विसापूर फोर्ट तिकडे आहे समोर. सो खूप भारी आहे. आता पण खाल्ला इकडे नाश्ता वगैरे. आता 9 वाजायला आलेत तर आम्ही पटपट आहे ना गाडाकडे जरा निघतो, कारण एवढं लवकर जाऊ ना तेवढं आपल्याला लवकर टाईम भेटेल आणि लवकर एक्सप्लोर करता येईल आपल्याला ज्या ज्या गोष्टी आहेत त्या. सो आता खाल्लं आहे, आता निघतो इकडून डायरेक्ट. पब्लिक पण खूप आहे बिकॉज संडे आहे त्यामुळे. सो त्यामुळे गर्दी पण जास्त असेल, बरं तिकीट इकडे आहे ना तिकीट काढावं लागतं. सो बघू आता जाऊया, तुम्हाला पुढे काय दाखवतो. तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि लाईक करा. चलो. सो मित्रांनो आता आहे ना मस्त नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता इकडे गेट पण ओपन झालं आहे. 9 वाजलेत. सो गेट ओपन झाला इकडे आणि आता पब्लिक वगैरे सर्व वरती केलेलं आहे. तर आपण पण जाऊया. आणि पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो आहे ना हा जो किल्ला आहे हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ह्याच्याखाली समावेश आहे. सो आता आपण एंटर केलं आहे आतमध्ये, तर इकडून चालायला सुरुवात केली. बट इथली एक गोष्ट म्हणजे मित्रांनो आहे ना ह्या किल्ल्यावरती तिकीट काढावं लागतं जे की वरती आहे तिकडे. सो तिकीट वर जाऊन काढू आणि बघू. आय थिंक सो 25 रुपीज पर पर्सन आहे. सो वरती जाऊन तिकीट काढू आणि मग आपण ट्रेकिंगला सुरुवात करू. सो सर्व पब्लिक आहे बघ. चला लेट्स गो, पुढे झालं. त्याच्यात गर्दी बघा किती आहे, बिकॉज संडे आहे ना. सो पब्लिक आहे ना सर्व. आता इकडे वरती येऊन थांबलं आहे बिकॉज समोर आहे ना तिकीट काउंटर आहे, इकडे तिकीट काढावं लागते. सो आता आम्ही पण आता इकडे वरती आलो. बरं इकडे लाईन लावले. पुढं वरचं झालात ना की तुम्हाला इकडे बघा इकडे तिकीट काउंटर लागेल.
सो इकडे तुम्हाला तिकीट काढावं लागेल, जी काय पर पर्सन 25 रुपये. सो तिकीट काढल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल. सो इकडे पूर्ण CCTV वगैरे लावले. सो फुल निरीक्षणात मित्रांनो हे सर्व गोष्टी आहेत. सो तिकीट वगैरे काढा, त्यानंतर मित्रांनो वरती आपण एंट्री मारू शकतो. सो आता तिकीट वगैरे काढतो आहे आपण, आणि तिकीट काढल्यानंतर आपण मग डायरेक्ट वरती एंट्री करू आणि वरती मग एक्सप्लोर करू. सो चला डायरेक्ट तुम्हाला वरती भेटतो. गाईज बघा अशी काहीतरी तिकीट मिळते. हे आपल्याला 25 रुपयाची तिकीट भेटली आणि आम्ही अशा 4 तिकीट काढले आहेत, बिकॉज आम्ही 4 लोक आहे ना. सो हे तिकीट काढले आणि त्यानंतर आपल्याला अशी एंट्री भेटली आतमध्ये. सो ह्या तिकीट काढल्यानंतर तुम्हाला आतमध्ये अशी एंट्री भेटते. सो आता आपण चाललो आहे वरती किल्ल्याच्या दिशेने. सो आता तुम्हाला ना मी वर जाऊन ज्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवतो, एक्सप्लोर करतो. सो कंटिन्यू राहा. आणि मला पण एवढी काही इन्फॉर्मेशन नाही ह्या फोर्टबद्दल. सो जेवढे पण काय बघायला भेटेल ना तुम्हाला, ते सिनेमॅटिक किंवा थोडीफार जी मला माहिती असेल मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो सिनेमॅटिक एन्जॉय करा अँड बघा जे असेल ते. सो चला तुम्ही पायऱ्या बघताय ना. बघा आपण लास्ट टाइम जो रायगडला गेलेलो, सो रायगडला पण कायशा अशा होत्या, बट रायगडला प्रॉपर अशा नव्हत्या. कारण ह्या किल्ल्याच्या मित्रांनो ना आय थिंक सो रिन्युवेशन किंवा असं वेल मेंटेन ठेवलेलं आहे किल्ला. बिकॉज पायऱ्या बघा अजून पण तसंच आहेत चांगल्या, एवढी माहिती नाही, बट रिन्युवेशन केलं आहे किंवा हा किल्ला वेल मेंटेन ठेवला आहे. बट खूप साऱ्या मस्त पायऱ्या तशा ठेवल्या बघा. आता आपण एकदम वरती आलो आहे. हे किल्ल्याचे प्रमुख दरवाजा आहे. आय थिंक सो हा इकडेच आहे. आता इकडून आपण वरती जाऊ. पहिल्यांदा इकडे आलो. पब्लिक आहे ना खूप आहे, बट इकडे मला एक गोष्ट आवडली. मला इकडे खाली दिसतंय का बघा, ते आपण बिस्लरी किंवा काही चिप्स वगैरे काय आणतो ना, बॉटल्स वगैरे, सो ते तिकडे डिस्पोज करण्यासाठी मी तुम्हाला स्टँड ठेवलं, म्हणजे ते भांडं ठेवलं आहे, तिकडे आपण करू शकतो. ही गोष्ट मला आवडली. इकडे असण्याची गरज आहे. आणि खाली बघते ना तेव्हा गाडीवर जातात खाली. सो एवढ्या डोंगरातून पण लोक जात आहेत. तर आपण थोडा अजून वरती जागा, इकडे थोडे फोटोज वगैरे क्लिक केले म्हणून आपल्याला वरती जायचं. 3 दिवस झालंच ना, सगळे होतील किल्ले जवळपास. समोरचा मधलं व्ह्यू बघताय ना, इकडे एक कुठला तरी फोर्ट आहे, एवढी आयडिया नाही, बट समोर एक फोर्ट आहे तिकोना. अँड इकडे एक आहे, इकडे विसापूर आहे. आय थिंक सो हा इकडचा विसापूर आहे. सो आणि हे इकडे एक आहे आणि तिकडे. सो आपल्याला एवढी काय आयडिया नाही, बट आपला भाऊ करतोय गुगल. बघू आता आपण थोडा अजून वरती जागा. आणि आता आय थिंक सो आपल्याला वरती आहे ना जो पहिला दरवाजा लागेल, जो महादरवाजा आहे. सो बघूया पुढे जाऊन. सो चला आपण जास्त काय वेळ नाही घ्यायचा, आपण आता पुढे जाऊ. आपण वरती पण आपल्याला एक्सप्लोर करायचं. सो चला वरती. मित्रांनो ना हे किल्ल्याची आहे तटबंदी, आणि समोरच आहे जो महादरवाजा. सो अशी तटबंदी केलेली आहे, जे की मित्रांनो जे मोगल सैनिक किंवा कोणी शत्रू डायरेक्ट किल्ल्यावरती आक्रमक करतील ना, त्यांना डायरेक्ट आपला महादरवाजा न दिसण्यासाठी अशी तटबंदी केलेली होती. आणि खूप भारी आहे. कारण इकडे बघताय अजून पण तशीच भक्कम अशी उभी आहे. आता आपण पुढे जाऊया थोडा आणि महादरवाजा दाखवतो तुम्हाला. सो इकडे मित्रांनो ह्या किल्ल्यावर 3 प्रमुख दरवाजे आहेत. त्यामध्ये एक गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आणि अजूनही काय त्याचं मला आता नाव आठवत नाही, बट 3 असे दरवाजे आहेत प्रमुख. सो पहिला लागतो तो म्हणजे गणेश दरवाजा, आणि आता आपण त्या दरवाजामध्ये एंटर करतो, जो की आहे महादरवाजा. सो चलो दाखवतो तुम्हाला. समोरच आहे ना मित्रांनो हा गणेश दरवाजा. इथून तुम्ही एंटर केलात ना, इकडे त्याच्या बाजूला मित्रांनो तुम्हाला 3 तोफा दिसतील. त्यामध्ये तिकडे एक आहे, इकडे हे सुई थोडी तुटले तो, आणि ह्या 3 तोफा अशा इकडे सलामीसाठी दिलेल्या आहेत. सो त्याच्या बाजूलाच आहे ना मित्रांनो इकडे एक छोटीशी गुफा आहे. आय थिंक सो माहीत नाही काय, बट त्यावेळी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इकडे बघतो हे मित्रांनो पूर्ण डिटेल आहे, पॉज करून बघा तुम्ही. गणेश दरवाजा आणि सर्व गोष्टी याच्यात
दिलेले आहेत, तुम्ही पॉज करून बघू शकता. सो तिकडून एंटर केलं ना, इकडे एक गुफा आहे. सो माहीत नाही काय आहे, बट आपण एंटर केलं आहे. अँड हे बघा, आय थिंक सो इथून आहे ना खालून येणारे जे सैन्य असेल किंवा काही त्यांच्यावरती इथून आपले मावळे असायचे ना, ते नजर ठेवण्यासाठी मित्रांनो ही जागा असेल असं मला वाटतं. बट एवढी आयडिया नाही. हे बघा, आणि ही पण तोफच आहे आय थिंक सो. ही तुटले, हे बघता इकडे तोफ आहे, ही तुटले आहे. हे बघा, ही अशी जागा आहे आणि इकडून पूर्ण खालची लोहगड वाडी दिसते. सो हे त्यासाठी असावं असं मला तर वाटतं आहे, कारण इथून ना पूर्ण खालची लोहगड वाडी दिसते. आता बघूया, तर आपण बाहेर जाऊया. गणेश दराच्या वरती मित्रांनो अशी एक जागा आहे, जे मित्रांनो इकडून पूर्ण खालचं जे पूर्ण गाव आहे ते दिसतं इकडून. आणि इकडे एक चांगली गोष्ट आहे म्हणजे मित्रांनो इकडे सिक्युरिटी ठेवला आहे, जो की मित्रांनो इकडे कोणत्याही गोष्टीला हानी किंवा इजा लागू नये त्यासाठी मित्रांनो फुल सिक्युअर आहे इथे. आणि बघा इकडे ठेवलं आहे त्यांना. सो एक बेस्ट गोष्ट आहे. आणि इकडे जे लोक येतात ना, ते कोणतीही मित्रांनो गोष्ट जास्त म्हणजे अति करू नये किंवा खाली वागून वगैरे बघू नये त्यासाठी मित्रांनो हे आपल्याला एक सिक्युरिटी आहे फुल. सो एक बेस्ट वाटलं मला. आता पटपट आपण वरती जाऊया. हे बघा इकडून पण आहे आणि इकडे बसण्यासाठी पण मस्त एक हे ठेवलेलं आहे. सो आपण पुढे जाऊया. तो आणि इकडे मित्रांनो एक गोष्ट म्हणजे आहे ना, हे बघा हे दगड खाली कधी पण पडू शकतात, त्यामुळे तुम्ही इकडे जास्त वेळ तरी थांबू नका. आणि हे लोक तेच सांगतात आपल्याला, एक बेस्ट गोष्ट आहे. सो चला आता आपण हळूहळू वरती जाऊया. अँड जास्त काय मला, कारण मित्रांनो जो गोष्ट सांगतो आहे ना त्यामध्ये माझी काही चूक असेल, बिकॉज एवढी पण मला ह्याबद्दल नॉलेज नाही. जी पण मला माहिती मी ती एक्सप्लेन करतो आहे. अँड बाकीचं मी काही असेल ते सिनेमॅटिक तुम्हाला दाखवेन. सो चला आता इकडे एक खाली दरवाजा आहे, तो बघूया. बघा चोर वाट आहे, ही जी आहे ही चोर वाट आहे. हे पण वॉशरूमच आहे इकडे. ही जी आहे ना ही चोर वाट आहे. तुम्ही इकडून जर गेलात ना तर डायरेक्ट इकडून बाहेर आणि इकडून खाली. सो ही होती चोर वाट. आता बघा, बट मी इकडे जास्त थांबू नका कारण वार वगैरे असेल तर. आणि वरती बघताय हे दगड वगैरे आहेत, सो हे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे इकडे जास्त न थांबलेच बरं. आपण जाऊया. चोर वाट आहे ही. म्हणजे इकडून डायरेक्ट कसं खाली. आहे गाड्याचा नारायण दरवाजा. आणि आता आपण तिला एंटर करतो आहे. बट एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला दाखवतो आहे बघा तिकडे. आणि इकडे बघा हे असे डायफर वगैरे ठेवलेले आहेत, म्हणजे चुकीचं मित्रांनो. अशा किल्ल्यांवरती म्हणजे तुम्ही जी घाण वगैरे करताय नाही असं काही करू नका, कारण त्या महाराजांचे जे किल्ले आहेत ना ते एवढे मेंटेन ठेवले आहेत किंवा महाराजांनी एवढे लढून वगैरे हे उभं केलं ना, तिथे तुम्ही अशी घाण करू नका. जे आहे ते घेऊन जाऊ खाली, किंवा प्रत्येक ठिकाणी नाही या लोकांनी असे ते डबे वगैरे ठेवले आहेत तिकडे डिस्पोज करायच्या गोष्टी. सो तिकडे टाका. हे आता जे बघायला भेटलं त्यांना खूप बेकार. मित्रांनो हे आहे ना, ह्याच्यात वरती आलो मी, जे नारायण आतमध्ये एंटर केलं ना. सो समोर मित्रांनो हे धान्य कोटी म्हणून लागतं, बट हे तलाव आहे आय थिंक सो, मला नाही माहिती. बट हे तलावाचं नाव असावं धान्य कोटी म्हणून. आणि हे तलावात मित्रांनो पाणी बघा. बट इकडे आहे ना आतमध्ये कचरा बघा किती आहे, आणि आवाज बघा किती घुमतो आहे. आता आतमध्ये चिप्स जे पॅकेट्स वगैरे आहेत ते पण आहेत, प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत, अजून खूप काही गोष्टी आहेत. पाणी स्वच्छ आहे एकदम क्लिअर, बट आतमध्ये जो कचरा टाकला आहे ना त्यामुळे ते खराब झालं आहे.
बट भाई आवाज बघा घुमतो इकडे. आणि धान्य कोटी आयडिया नाही, बट हे तलावाचं नाव असावं असं मला तरी वाटतं. आपण बघू, सर्च करू, गुगल करू. आणि इकडे पण तेच आहे, एक छोटं तलाव आहे आणि तिकडे ते मोठं आहे. हे बघा, आम्ही तिकडे होतो खाली, जे सकाळी आलो तेव्हा. असं तिकडून पूर्ण आता वरती आलो. इकडं काम चालू आहे. सो इकडे पण काम सुरू आहे असं वाटतं रिनोव्हेशनचं. थोडं हे जे पायऱ्या मार्ग वगैरे आहे ना, हां हे बघा इकडे काम सुरू आहे. हे असं तोडलं वगैरे. आय थिंक मित्रांनो इकडे रिनोव्हेशन सुरू आहे. आणि आता समोर जो लागतोय ना, हा गाडाचा लास्ट दरवाजा आहे, जो आहे हनुमान दरवाजा. मग कॅमेरा पकड. आता आपण आहे ना लास्टचा एंटर मात्र लागतो. म्हणजे गाड्याचा जो लास्टचा दरवाजा आहे हनुमान दरवाजा, इकडे एंटर करतो. चला या. तर आतापर्यंत आपण जेवढे पण जे दरवाजे बघितले ना गाड्याचे, अजून पण वेल सेट आणि वेल डन आहेत. कारण कोणत्या मित्रांनो अजून दरवाजे बघा, पहिले जे बांधकाम आहे ना किती खूप भारी आहे. आणि मित्रांनो इकडे त्यानं खालचा जो आहे ना हा आहे हनुमान दरवाजा. आणि माझ्याकडून थोडं मिसमॅच झालं की हा आहे मित्रांनो शेवटचा दरवाजा, जो आहे महादरवाजा. आणि आता आपण त्यातून एंटर मारतो आतमध्ये. सो आता आपण किल्ल्यामध्ये एंट्री केली आहे बघा. प्रॉपर किल्ल्याची इन्फॉर्मेशन दिली आहे इकडे. आणि जे याच्या आजूबाजूचे किल्ले आहेत हे बघा, तुम्हाला मगाशी बोललो ना, तिकोना, इकडे तुंग, बजा आणि विसापूर आणि इकडे बेडसा वेवस. सो आत्ता आपण फायनली किल्ल्यामध्ये एंट्री केली आहे. आता तुम्हाला वरचा मी एक सिनेमॅटिक दाखवतो आणि त्यानंतर आपण बोलू. ओके, सो सिनेमॅटिक बघा. या महादरवाजात तुम्ही एंटर कराल ना, तसंच समोर मित्रांनो तुम्हाला ही दर्गा दिसते. आय डोंट नो हिची काय हिस्ट्री आहे मला नाही माहिती, बट मी नक्कीच हिच्यावरती रिसर्च करून तुम्हाला सांगेन. सो ही समोरच दर्गा आहे आणि इकडे त्याची इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन पण दाखवतो. सो बघा इकडे त्याची पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही पॉज करून बघू शकता. का सो आपण ही दर्गा बघितली. आता आपण तिकडून सुरुवात करूया. कसं आहे तो. सो मला ह्या दर्गाबद्दल किंवा जे पण काय आहे त्याबद्दल मला एवढं नॉलेज नाही, बट आपण रिसर्च करू आणि तुम्हाला नक्की सांगायचा प्रयत्न करू. आता आपण पहिल्यांदा इकडून सुरुवात करतो आहे बघा. हा जो महादरवाजा आहे त्या साईडून. स्वतः इकडून आपण जे आपल्याला पॉईंट भेटतील ते आपण एक्सप्लोअर करू. बट रायगडपेक्षा तरी एवढा ट्रेक वाटला नाही ना, सोपं आहे. सो बघा आता आपण इकडून एक एक पॉईंट एक्सप्लोअर करू. बघा इकडे पण सिक्युरिटी आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण इकडे जे पर्यटक येतात ना ते बाई कुठे कुठे बसलेत बघा. सो जे पण इकडे येतात ना त्यांनी एक काळजी पाहिजे. तुम्ही येता फिरायला येता, आपल्या महाराजांचे गड किल्ले एक्सप्लोर करायला येतात. सो स्वतःची काळजी घ्या आणि भारी वाटतं. स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही जिथे येता ना ते तुम्ही तुमच्या घरापासून येता, तिकडून तुमची घरातली माणसं वगैरे असतात. सो याल तर तुम्ही स्वतःची काळजी घेऊन किल्ला वगैरे एक्सप्लोर करा. आणि हे जे केलं आहे ते खूप बेस्ट केलं आहे. ते बघा कुठे कुठे गेलेत माणसं. ओके, सो आता मी जरा एक्सप्लोर करतो आणि जे पण काय असेल तर मी सिनेमॅटिक अँड काय असेल तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो चलो लेट्स गो. तर हा पाठचा नजारा बघताय आणि इकडे समोरची नदी दिसते ना, ही आहे इंद्रायणी आणि पावना नदी, असं आम्ही आता रिसर्च केलं. सो बरोबर आहे मला माहीत नाही, बट ही इंद्रायणी आणि पावना नदी आहे. सो त्यांचा संगम आहे इकडे आणि हा खालचा पूर्ण
पठार आहे जिकडून आपण खालून आलो ना ते इकडे खालीच आहे. जे आम्ही आलो ना एकदम गडाच्या सेंटर पॉईंटवरती आलो आहे. तिकडे मग आता दर्गा आहे ती तुम्हाला दाखवली मी. आणि या पूर्ण गडाचा सेंटर पॉईंट आहे. समोर जे आहे ती इकडे मित्रांनो ना शंकर महाराजांची इकडे पिंड आहे. तिकडे आपण जाऊया. बट त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा हे जे लोक असे बसले आहेत ना ते बघा ज्या घटना घडतात ना हे लोक बघा असे बसले एकदम गडावरती इकडून खाली पडून मग त्या घटना घडतात. बट इकडे सिक्युरिटी आहे तरी पण हे लोक अशी बसले आहेत. आय डोंट नो बट जर तुम्ही येताय ना तर इथं काळजी घेऊ शकता. एवढं तुमचा जीव धोक्यात घालून तुम्ही कशासाठी बसताय काही लॉजिकच समजलं नाही. बट आम्ही पण आता तिकडून इकडे आलो आहे. आणि इकडे बघता हे 2 तलाव आहेत. दोन्ही पण तलावच सुकलेले आहेत बघा बघा. अजून आपल्याला तिकडे वरती पण जायचं ते बघा तिकडे. बट ही तलाव आहेत 2 ती दोन्ही पण सुकलेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी नाही आणि इकडे पण पाणी नाही बघा. तर तुम्हाला अजून एक तलाव दाखवतो. पाणी आहे याच्यात थोडंफार पाणी आहे बट हे पण आता सुकलं. भाई मासे आहे तिकडे. माय गॉड हे बघा. सो मित्रांनो हे जे बघताय ना हे आहे त्र्यंबक तलाव. आणि मित्रांनो हे तलाव आहे ना जे खाली तुम्ही 2 तलाव बघितलात त्यापेक्षा तरी भरलेलं आहे. बट थोडं पाणी आहे ना खराब दिसतंय म्हणजेच थोडं शेवाळी करतं दिसतंय. कारण मित्रांनो हे पाणी खूप दिवसापासून आहे असं वाटतं मला. कचरा पण तिकडे पडला आहे तो बघा तिकडे दिसतोय. बट पाणी लोक गडावरती पियत पण असतील. तिकडे पण एक काहीतरी आहे. आपण तो वरती जाऊया. पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया इकडे जे शंकर महाराजांची पिंड आहे तिकडे. सो दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. सो मित्रांनो हे महादेव मंदिर त्यावर दर्शन वगैरे झालं आणि आता आपण तिकडे जाऊया. सो दर्शन वगैरे मस्त झालं आहे. थोडेफार क्लिप्स काढले आहेत कारण आतमध्ये ना जास्त लोकांना ना एंट्री होती. एकाच आतमध्ये जातो दर्शन घ्यायला. जास्त काही क्लिप्स काढायला भेटल्या नाही. बट जे पण सिनेमॅटिक काढलं आहे ते एन्जॉय करा. आता आपण डायरेक्ट तिकडे जाऊन बघूया तिकडे काय आहे ते. तिकडे पण काहीतरी आहे. सो आपण तिकडे दर्शन वगैरे घेतलं. हे बघा इथं एक तलाव आहे तिकडे 2 तलाव आहेत. ते मोठं तलाव आहे आणि इकडे बघता ना हे पिण्याचं पाणी आहे. सो इकडे लोक बघा पाणी पिण्यासाठी भरत आहेत. तर आम्ही हळूहळू इकडून वरती चाललो आहे. बघूया पुढे काय काय बघायला भेटतं आपल्याला. समोरच ना इकडे तो विंचूकड आहे आणि इकडे काहीतरी एक अशी एक गुफा टाईप आहे काय माहीत नाही. बट आतमध्ये जाऊन दाखवतो. थोडं जरा रिस्की आहे बट आहे बघा आतमध्ये. जास्त पण आतमध्ये जाऊ नका. दिवस खूप जरा रिस्की आहे बट असं आहे मागे. इकडे थोडा वेळ पण जास्त न थांबता मी लगेच निघतो इकडून. आपण डायरेक्ट आता विंचूकडाकडे जाऊया तिकडे. आणि इकडे बघा तलाव आहेत ना गडावरती खूप सारे तलाव आहेत बघा. आता मला कमीत कमी तिकडून येताना ना 4-5 तलावं लागली असेल जास्त. आता आपण इकडून डायरेक्ट विंचूकडाकडे जाऊया. काय बघतोय आता काय आम्ही निघालो आहे विंचूकडाकडे. जेव्हा ह्या गडाचा एकदम रिस्की पॉईंट आता ओपन आहे असं वाटतं मला कारण तिकडे माणसं गेलेत. सो ते बघा तिकडे लोक गेलेत तेव्हा कुठे कुठे गेलेत बघा. बट इकडे बंद होतं आता चालू केलं आय थिंक. सो बघू आपण तिकडे जायला भेटलं तर दाखवतो. असं मित्रांनो रायगडावरती टकमकटोक आहे ना तसंच इकडे हा विंचूकड आहे. ते बघा तिकडे लोक गेलेत. बघूया तिकडे जाऊन
आणि खूप रिस्की आहे. पावसातून हे बंद असतं, बट आता हे चालू आहे वाटतंय. लोक गेले तिकडे, पण आपण पण बघू जाऊन तिकडे. आणि खरंच इकडे जर यायचं ना तर फुल रिस्क हे पण फुल सिक्युरिटी न्यावं लागतं. सो चल जायचं बघा. कुठं बसलं बघा, दिसतं हे असे धंदे करतात गाईस इकडे येऊन. आणि मग जे होतं ते तुम्हाला दिसतंच न्यूजवरती किंवा अजून कुठे. काय गरज आहे का एका फोटोसाठी तुम्ही असे बसताय वगैरे. आणि तुम्ही खाली बघता की दरी केवढी आहे. आणि आताच लेटेस्ट एक न्यूज झाली आहे, बट काय गरज आहे एवढी जवळ बसण्याची. ठीक आहे, आता आपण जाऊया पिंचुवाडा बघायला. सो चलो पिंचुवाडा दाखवायचा. बाईकडे प्रॉपरली लिहिलं आहे इथून पुढे प्रवेश निर्दिष्ट, नो एंट्री बियॉन्ड दिस पॉईंट. बट इकडे लोक बघा, हा गेट पूर्ण प्रॉपरली बंद आहे, बट ते लोक फुल इकडे दिलं आहे. दिसतं एक क्लिअर बोर्ड लावलं आहे. काय बोलणार, आपण काय जात नाही यायचं तिकडे, बिकॉज इकडे बोर्ड लावला आहे आणि ते गेट बंद आहे. सो कशाला आपण रिस्क घेऊन जाणार आहे तिकडे. सो ठीक आहे, आपण आता इथूनच बघतो आहे, इकडूनच एन्जॉय करतो आहे पिंचुवाडा. आणि इथून आपण परत पार्टी जातो आहे. ओके, तिकडं आपण उगाच रिस्क घेऊन जात नाही. ठीक आहे, आपण तिकडे पार्टी जाऊया ना. पुढे जायचं, इकडे धोका आहे, मस्त वाटतं. नक्की एकदा जाईन कधी नेक्स्ट फेरी झाली तर. बट आता नाही जात कारण तिकडे ते बोर्ड बंद आहे बघा. बोर्ड पण लावलं, ते गेट पण बंद आहे, त्यामुळे नाही निषेध. ठीक आहे, आता इकडून आपण पार्टी जाऊया. पाठीमध्ये दिसतं ना, हा विसापूर फोर्ट. आणि इकडे बघायचे डोंगर रांगा बघा. आणि आता आपण इकडून वरती जाऊया. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तिकडे गेलेलो मित्रांनो विंचुवाडाच्या इकडे. बट तिकडे आहे ना ते साप असा एक बॅनर लावला आहे, त्या पोस्टर लावलं आहे सॉरी. आणि तिकडे तो गेट पण बंद आहे. बट तरी पण लोक ते खाली गेलेत. काय गरज आहे रिस्क घेण्याची मला समजत नाही. बट तरी पण त्याच्यावरून चढून लोक जात आहेत अँड मग त्या नको त्या घटना घडतात. सो आपण तिकडे नाही गेलो. आता आपण तिकडून डायरेक्ट रिटर्न आलो. तर आपण जाऊया तिकडे वरती काहीतरी आहे ते पहिल्यांदा बघू. अँड मग तिकडून आपण असं उलटं घेऊन डायरेक्ट मग खाली उतरू. सो पिंचुवाडा नाही बघितला आपण, पण नेक्स्ट टाइम कधी आलो तर ओपन असतं आपण नक्की जाऊ. आता तर नाही जात आहे कारण तिकडे पोस्टर लावलं आहे आणि साफ लिहिलं आहे पण नो परमिशन. सो चलो तर आपण तिकडे जाऊया. तर आपण तिकडून गेलेलो पहिल्यांदा. सो तिकडून एक्सप्लोर केलं आहे आणि आता आपण आहे ना तिकडून असे खाली उतरलो. आणि आता ही पाठी बघते ना, हे असं लिहिलं आहे की राजाराणी यांचा महाल होता इकडे. सो इकडून आम्ही पुढे आले. घोड्यांची बघा, वेळ वाटतं घोडे असे ठेवले जायचे. आपल्याला माहीत नाही, ज्यांना कोणा त्याची हिस्ट्री माहिती असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. काय घोडे आहेत का? बघा किती मोठी जागा आहे. आणि काय माहीत नाही बट इकडे घोड्याला ठेवायचं असा थिंक सो. इकडे बघा पूर्ण अंधार आहे. आवाज बघा किती कोणते काय दिसतच नाही. खूप असं मोठं हे आहे, तिकडे पण आहे, ते जाऊ शकत नाही. आणि हे छोटं छोटं काय केलं आहे माहीत नाही. बट इकडून बाहेर पडूया. सो आता आपण तिकडे जाऊया. तिकडे आहेत ना ते 3 तोफा आहेत ते तुम्हाला दाखवतो. ते आपण असे गेलो ना त्यामुळे मला पहिल्यांदा दाखवता ना आल्या. बट त्या 3 तोफा आहेत ते तुम्हाला दाखवतो. मग आपण खाली उतरू. सो चला त्याच्या 3 तोफा दाखवतो तुम्हाला. ते बघा तुम्हाला दाखवत होता त्या बघा ह्या 3 तोफा आहेत. 3 तोफा माझ्या पाठीमध्ये दिसतात ना, ह्या 3 तोफा सरांनी इकडे ती तिकडे आहे, ती थोडी तुटलेल्या वस्तूत आहे. आणि तिकडे आणि त्या बाजूलाच
त्याचा मला अजून इतिहास समजला नाही, जो आपण रिसर्च करू अँड तुम्हाला नक्की सांगू. सो हा 3 तोफा आहेत आणि हा आपला शेवटचा पॉईंट आहे किल्ल्यावरचा. आता आपण जाणार आहोत डायरेक्ट खाली, परतीचा प्रवास असणार आहे. तर तुम्हाला जाऊन मी खाली भेटतो. सो चला, असा काहीतरी आजचा ब्लॉग होता. ब्लॉग मी खाली एंड करतो. आता आपण डायरेक्ट खाली जागा, थोडंसं सिनेमॅटिक काढू अँड डायरेक्ट मग खाली भेटू. सो चला. सह्याद्रीच्या उंच कड्यावर आजही एक किल्ला ताठ मानेने उभा आहे, ज्याने अनेक राजवटी पाहिल्या, युद्धांचा धुरळा अनुभवला आणि स्वराज्याचा सुवर्ण कालही जगला. हो, तोच आहे हा लोहगड. समुद्रसपाटीपासून 3389 फूट उंचीवर वसलेला लोहगड, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात उभा असलेला हा किल्ला सह्याद्रीतील सर्वात मजबूत आणि महत्त्वाच्या गडांपैकी एक मानला जातो. इथल्या स्थानिक लोकांकडून असे समजते की लोहगडाचा इतिहास तब्बल 2000 वर्षांहूनही अधिक आहे. या गडावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही आणि आदिलशाही अशा अनेक राजवटींचे अधिपत्य राहिले. मात्र सन 1648 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील केला आणि हाच लोहगड छत्रपतींनी स्वराज्याच्या खजिन्याचे संरक्षण करण्यासाठी वापरला. सन 1665 पुरंदरच्या तहानंतर हा गड मुघलांच्या ताब्यात गेला, पण फक्त 5 वर्षांनी 1670 छत्रपतींनी पुन्हा हा गड स्वराज्यात आणला. याच लोहगडाची खरी ओळख म्हणजे त्याचे भव्य दरवाजे, गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा. प्रत्येक दरवाजा हा शत्रूला रोखण्यासाठी अत्यंत कौशल्याने बांधलेला आहे. आणि याच गडावरील सर्वात प्रसिद्ध ठिकाण विंचूकडा. विंचवाच्या शेपटीसारखा दिसणारा हा लांब दगडी सुळका आजही लोहगडाचे सर्वात आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान मानले जाते. लोहगड हा फक्त किल्ला नाही, तर स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे आणि सह्याद्रीच्या इतिहासातील एक अजरामर अध्याय आहे. चालत जाऊया, कारण लवकर आम्ही एक्सप्लोर केला ना किल्ला, तर बोललो चालत जाऊ. सो आणि खाली आहे ना एक महाराजांचे स्मारक आहे, ते पण एक्सप्लोर करू. सो आता आम्ही इकडून जातो. बघा हे बघा, हा तर खरं ट्रेक आहे किल्ल्यापेक्षा. सो थोडा रिस्की आहे, बट चलो देखते. नडते थोडा, शॉर्टकट मारतोय, असा रस्ता आहे बट इकडून जातोय आणि भाई लई भारी आहे रे. हा खरा रिस्क आहे भाई, हा खरा किल्ल्यापेक्षा ट्रेक झाला भाई. आम्ही गड उतरून खाली आलो आहे, म्हणजे आता ऑलमोस्ट स्टेशनला पोहोचतो. आम्ही चालत आलो वरतून, बिकॉज बोललो जाव्या लवकर, तर गड आमचा उतरून झाला आहे खाली, तर बोललो चालतच जाव्या, कारण आम्ही 12:30पर्यंत खाली आलेलो, बोललो चालत जाव्या. सो आत्ता आम्ही ऑलमोस्ट स्टेशनला पोचायला आम्हाला इथं 10-15 मिनटं लागते. आम्ही चालत चालू तिकडून आणि थोडा रेस्ट वगैरे झालो. सो लुक कसा लागला आहे मला माहीत नाही, ऊन लागते भाई एवढं, तर हे चष्मा वगैरे टोपी घातलं आहे, बट ठीक आहे, समजून घ्या. आणि आता आम्ही ब्लॉग इकडे जॉईन करतो. ब्लॉग कसा वाटला नाही कमेंट करून सांगा, आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता डायरेक्ट घरी जाऊ इकडून. ब्लॉग करायच्या थोडी पण माझी क्षमता नाही, कारण एवढं ऊन लागते आणि एवढे पाय वगैरे थकलेत ना,
भाई अजिबात क्षमता नाही. तर आता मी इकडून ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडतं नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण डायरेक्ट जाऊया स्टेशनला. तिकडून जी पण ट्रेन भेटेल तिकडून डायरेक्ट घरी जाऊ. सो बाय बाय. आणि कमेंटमध्ये यायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो चला आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.